ठिबक सिंचन म्हणजे काय, हे माझं म्हणणं काय की एकरी 50,000 60,000 रुपयाची ठिबक वापरण्यापेक्षा तुम्ही 11,500 रुपयाची ठिबक वापरा. समजा तुमची ठिबक आम्ही म्हणतोय 5 वर्ष टिकेल, तर तुमच्या मनात प्रश्न येईल की बाबा जी 50-60 हजार रुपयात 1 एकरची ठिबक भेटते तिची क्वालिटी आणि ह्या क्वालिटीत काहीतरी बदल असेल. क्वालिटी बघितली तुम्ही. हां, तर आता काय वाटतं तुम्हाला की ती ठिबक आम्ही सांगितलं 2 वर्ष गॅरंटी आहे आणि 5 वर्ष टिकेल, तर तुमचं मत काय? तर काय वाटलं, म्हणजे काय खराब होईल त्यात? म्हणजे फाटून बिटून जाईन आपल्याला इथे मीटरचं किती पॉवर पण ते कसं ठेवायचं की बाबा तुमची ठिबक हवेने उडते का? तुम्ही जर योग्य माहिती घेतली तर तुम्ही ज्या कुठल्या कंपनीची ठिबक घ्याल ना त्याचं आयुष्य वाढवाल, तुमचे पैसे वसूल होतील. लक्षात आलं? नमस्कार, मी गिरीश आपलं सर्वांचं स्वागत करतो. आज हे शेतकरी दादा जळगाव आले होते ठिबक घेण्यासाठी. तर दादा आपलं नाव काय आणि आपण कुठून आले? माझं नाव आहे अंकुश अशोकराव क्षीरसागर. मी अमरावती जिल्ह्यामधून आलेलो आहे. अमरावती जिल्ह्याला लागून एक खेडगाव आहे खारतडेगाव म्हणून, तिथून आलो आहे. बरं, आपलं नाव काय? मी गजानन नामदेव हजारे. मी गव्हाणी पाणी आलो आहे, धामणगाव तालुका. बरं, मग तुम्ही इथे ठिबक घ्यायला आले, तर आता तुम्ही सर्व आमच्या लोकांशी बोलले, भेटले, तर काय वाटलं तुम्हाला? योग्य ती माहिती दिली का त्यांनी तुम्हाला? दिली ना. तुम्ही पण आमची 11,500 रुपयाची 1 एकरची ठिबक बघण्यासाठी आले होते का? बरोबर. तर मग क्वालिटी बघितली तुम्ही. हा, तर आता काय वाटतं तुम्हाला की ती ठिबक आम्ही सांगितलं 2 वर्ष गॅरंटी आहे आणि 5 वर्ष टिकेल, तर तुमचं मत काय? तर काय वाटलं की बा टिकेल का ही 5 वर्ष? थोडस वाटलं, थोडस टिकण्यासारखी नाही म्हणून. बरं, तर काय वाटलं, म्हणजे काय खराब होईल त्यात? जे कोण की फाटून बिटून जाईन. तर बघा, त्याची तर मी 2 वर्ष गॅरंटी घेतली आहे आणि तुमच्या मनात जो काही प्रश्न आहे की फाटेल, तर तुम्ही त्याला ओढून वाढून टाळून सर्व चेक करा. आणि ते जे ड्रिपर आहे त्यात, तर ते ड्रिपर पण बघितलं तुम्ही. म्हणजे आम्ही काय म्हणतो की बाबा ठिबक सिंचन म्हणजे काय, तर अशी वस्तू की जी ठरवलेल्या वेळामध्ये ठरवलेलं पाणी टाकते आणि ठरवलेल्या अंतरावर, तर त्याला आम्ही ठिबक सिंचन म्हणतो. तर याच्यात पण जे ड्रिपर आहे त्याला फ्लॅट इन लाईन म्हणतात. म्हणजे बऱ्याच लोकांना काय वाटतं, त्यांनी ती गोल नळी बघितलेली असते ना, अरे हे काय ड्रिपर आहे. पण बाबा आता टेक्नॉलॉजी बदलली ना. पूर्वी नोकियाचा इतका जाड वीट एवढा मोबाईल यायचा, आता तर तो हलका झाला. इथे माझं म्हणणं काय की एकरी 50,000 60,000 रुपयाची ठिबक वापरण्यापेक्षा तुम्ही 11,500 रुपयाची ठिबक वापरा. समजा तुमची ठिबक आम्ही म्हणतोय 5 वर्ष टिकेल, 3 वर्ष टिकली, बरोबर, चोकअपमुळे खराब झाली, फक्त 6,600 रुपयाची नळी बदलवून टाका, परत तुमची ठिबक नव्याने. कारण तुमचा पाईप खराब नाही होत, तुमची व्हेंचुरी, तुमचं टेकअप ग्रोमेट जॉईनर, फिल्टर हे खराब नाही होत. खराब काय होईल, फक्त नळ्या चोकअप होतील. मग 6,600 रुपयाच्या नळ्या बदलवल्या की परत तुमची ठिबक नव्याने सुरू. मग आता तुमच्या मनात प्रश्न येईल की बाबा जी 50-60 हजार रुपयात 1 एकरची ठिबक भेटते तिची क्वालिटी आणि ह्या क्वालिटीत काहीतरी बदल असेल, तर ह्या गोष्टीसाठी मी ठामपणे सांगेल काहीही बदल नाही. तुम्ही आज भारतातल्या सर्वात भारी कंपनीची ठिबक घेतली तर तिचं पण जे ड्रिपर येईल की बाबा त्या ड्रिपरमध्ये टर्बो ड्रिपर असलं पाहिजे, ते आमचं पण आहे. त्या ड्रिपरवर शेवार प्रतिबंधक कोटिंग असली पाहिजे, ती आमची पण आहे. ती जी नळी आहे, बरोबर, ती नळी रिप्रोसेस नको, आमची पण रिप्रोसेस नाही आहे. तुम्ही दुनियातल्या कुठल्याही लॅबमध्ये, प्रयोगशाळेमध्ये चेक करा, आम्ही तुम्हाला प्युअर व्हर्जिनची नळी बनवून दिलेली आहे. ती नळी उन्हात फाटली नको पाहिजे. आम्ही पण 2 वर्षाची गॅरंटी घेऊन टाकली की बाबा 2 वर्षात फाटली फुटली मी जबाबदार, बरोबर. मग राहिलं काय, त्यांनी सांगितलं तासाला जेवढं पाणी पडेल, समजा तासाला 2 लिटर, तासाला 4 लिटर, बाबा आमची ठिबक पण सांगितलेलं पाणी पाडेल. आता फरक कुठे पडेल, तर थिकनेसमध्ये, बरोबर. मी काय सांगतो, ठीक आहे 11,500 मध्ये आम्ही 0.25 mm ची ठिबक देतो. तुम्हाला थोडा अडचण वाटते ना, एकरी 2,000 ते 3,000 रुपये वाढतील. तुम्ही डायरेक्ट 0.4 mm ची नळी घ्या, मग फरक काय पडला? आज 13-14 हजार रुपयात परत 1 एकरचं पॅकेज आलं.
तर त्याच्याबद्दल बिंदास राहा. तंत्रज्ञानात ही ठिबक कुठेही मागे नाही. आणि मी खूप वेळा सांगितलंय की बाबा तुम्ही असं जरुरी नाही की माझा व्हिडिओ बघून माझाच माल घ्या. तुम्ही ठिबक बद्दल समजून घ्या, मग तुम्हाला आवडीन तिथून माल घ्या. पण तुम्ही जर योग्य माहिती घेतली तर तुम्ही ज्या कुठल्या कंपनीची ठिबक घ्याल ना त्याचं आयुष्य वाढवाल, तुमचे पैसे वसूल होतील. लक्षात आलं. आणि जी पेप्सी ठिबक असते एक तर त्याची थिकनेस याच्यापेक्षा खूप कमी असते, बरोबर. प्लस तिच्यात ड्रिपर नसतं, ती चिरकांडी मारते. याची तर आम्ही गॅरंटी घेतली आहे की बाबा ही तासाला एवढीच पाणी मारेल, तेवढंच पाणी मारेल. मग राहिलं काय? म्हणण्याचा उद्देश हा आहे का आजच शेतकरी एकदम 50-60 हजार रुपये न हे भरता तुमचं थोड्या याच्यातच तेवढं तंत्रज्ञानात सेम आहे ना, तेच आहे ना. म्हणजे याचं उदाहरण मी काय देतो की आता अमरावतीवरनं जळगाव यायचं ट्रेन आहे, बरोबर. आता त्याच ट्रेनमध्ये जनरल क्लास पण आहे, स्लीपर पण आहे, AC 1 टायर पण आहे, AC 3 टायर पण आहे. बाबा आपल्याला तुम्ही कुठलंही तिकीट काढलं तर टाइम नाही वाचणार आहे, टाइम तेवढाच लागणार आहे, बरोबर. फक्त तो थोडासा फरक पडेल. तर ठीक आहे बाबा, तुम्ही जनरल घेऊ नका. जे दुकानदार आज तुम्हाला गॅरंटी वॉरंटी सांगत नाही, अमाप रेट देतात, तंत्रज्ञानात मदत करत नाही, तर ते जाऊ द्या. पण किमान स्लीपर क्लासचं तिकीट काढा, आपली सीट आपल्याला भेटते, टाइम तर तेवढाच लागणार आहे. मग आज अमरावती ते जळगाव समजा स्लीपरचं तिकीट असेल 200 रुपये आणि AC फर्स्टचं तिकीट असेल 2000 रुपये. कशाला 2000 खर्च करायचा? माझ्या लक्षात आलं ते तुमचं म्हणणं काय आहे. आज एक सकाळी प्रश्न आला होता की बाबा तुमची ठिबक हवेने उडते का, बरोबर. आता ती हवा किती त्यांनी पकडली आहे हे मला माहित नाही, पण साधंसं उत्तर देतो की नाही उडत. आणि ठिबक लावत असताना एका बाजूला तुम्ही पाईपाला जोडतात, दुसऱ्या बाजूला खुटी मारायची असते आणि त्याला ती बांधायची असते, बरोबर. नंदुरबार सारख्या एरियामध्ये वाहती हवा जोरात आहे तर तिकडचे लोक मध्ये सुद्धा 1-2 खुट्या मारतात. आणि नळी कुठल्याही कंपनीची असतो ती जागेवरनं हलणारच आहे जर त्यात पाणी नसेल तर. म्हणजे सुरुवातीला पाणी सोडलेलं नाही ना तर ही अडचण येते, नंतरून पाणी सोडलं ती जड झाली की काही अडचण येत नाही. अजून काही तुमचा प्रश्न 11,500 रुपयापर्यंत ते सांगा ना, त्याचं काय शहराचं त्याचं तर मी सांगितलं ना की त्या शाराला काढण्यासाठी एवढं मोठे मोठे तंत्रज्ञान वापरण्यापेक्षा आमचं 11,500 रुपयाची ठिबक वापरायची. तुमचे 2 वर्ष तर आरामात जाता. थोडीशी काळजी घेतली, ॲसिड ट्रीटमेंट केली, अल्कलाईन ट्रीटमेंट केली, बरोबर. समजा 3 वर्ष 4 वर्ष निघाले, नड्या जास्ती चोकअप झाल्या, फक्त 6,600 रुपयाचा नड्या बदलवा, परत ठिबक नव्याने सुरू. ठीक आहे, ठीक आहे. तर 11,500 रुपयाच्या ठिबकच्या पॅकेजबद्दल काही प्रश्न, तुम्ही अनुभवी आहे, तुम्ही विचारा. आपल्याला इथे मीटरचं किती पॉवर पर्यंत कसं ठेवायचं? 200 फूट लांबी ठेवायची, 200, 220, 230. नाही, मीटरच्या याच्यावर प्रेशर मीटर ना 1 kg प्रेशर आलं पाहिजे. 1 kg प्रेशर आलं पाहिजे. त्याच्या 1.5 kg पर्यंत चालेल. 1.5 kg पेक्षा जास्ती प्रेशर येत असेल तर जास्ती नड्या उघडा, तो आपोआप प्रेशर डाऊन येईल. आकडे असतं तिचं डायरेक्ट 1, 2, 3, 4 डायरेक्ट. जसं आपल्या गाडीला स्पीडोमीटर असतं ना तसे आकडे असतात. नाही समजलं आमच्या इंजिनियरला फोन करा. अजून काय सांगू दादा. तर सोबतच ही व्हिडिओ थांबवतो. आणि तुम्हाला जर ही मेहनत आवडत असेल की बाबा आम्ही ठिबकबद्दल तुम्हाला नॉलेज द्यायचा प्रयत्न करतो तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.